प्रहारच्या आजच्या या कार्यकर्ता मेळाव्यासाठी जमलेल्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सगळ्या लढवय्या कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत. अनेक वेळा बच्चूभाऊंची मुलाखत घेण्याचा प्रसंग आला, पण आजचा हा प्रसंग खूप वेगळा आहे असं मला वाटतं. कारण बच्चूभाऊंवर प्रेम करणाऱ्या, त्यांच्यासाठी आपल्या पूर्ण आयुष्य पणा लावणाऱ्या त्या कार्यकर्त्यांच्या समोर त्यांना जीवनपट त्यांचा उलगडून दाखवण्याचा, त्यांच्या भावना, त्यांची विचारधारा, त्यांचं भविष्यातली वाटचालीची सगळी प्रेरणा, या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत पुढच्या तासाभरात. प्रयत्न हा आहे की ही मुलाखत ती सारखी झाली नाही पाहिजे. बच्चूभाऊ बोलताना कधी हातचा राखून बोलत नाहीत. ते जेव्हा बोलतात तेव्हा मला कधी कधी टेन्शन येतं, बडे होते. ते आक्रमक आहेत, जे पोटात आहे ते त्यांच्या ओठात असतं. हा माणूस फक्त नेता नाहीये, हा आवाज आहे त्या माणसांचा ज्यांना आवाज नाहीये. हा माणूस हात आणि पाय आहे त्यांचा, ज्यांना नियतीनं हात आणि पाय दिलेला नाही. सिनेमात आम्ही अँग्री यंगमॅन पाहायचो, आपण बघितलं ना सगळ्यांनी अँग्री यंगमॅन. सिनेमाच्या पडद्यावरचा तो भूमिकेतला असेल, पण वास्तवात रोजच्या जगण्याची लढाई लढणारा अँग्री यंगमॅन कोण असेल? बच्चूभाऊ आहे. आणि गेली अनेक वर्ष महाराष्ट्र त्यांना त्या भूमिकेमध्ये बघतो. एक चीड, एक संताप, सामान्य माणसावर जर अन्याय झाला तर पेटून उठावं आणि त्याला जाब विचारावा, इतकी ताकद या अँग्री यंगमॅन मध्ये आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी ज्या माणसाला झोपू देत नाही, अस्वस्थ करतं, या माणसांसाठी आपल्याला काहीतरी करायला हवं. त्या माणसांचं कुणी ऐकत नाहीये, तर मग मीच फेकून मारावा कांदा आणि सांगावं की आमच्या डोळ्यातलं पाणी तरी बघा. ती धमक म्हणजे शरीरावर जेवढे केस आहेत तेवढे मला वाटतं यांच्या अंगावर केसेस असतील. आणि तेवढी आंदोलनं माणसाने, जेवढ्या पर्यटन करतो माणूस आयुष्यामध्ये, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आंदोलनं बच्चूभाऊंनी केली. पण एवढ्या सगळ्या केसेस, दबाव, एवढं सगळं असताना सुद्धा मागे हटायचं नाही, लढायचं. आणि केवळ आपण नाही लढायचं, असंख्य माणसांना सुद्धा लढण्याचं बळ द्यायचं, लढण्याची प्रेरणा द्यायची. ही सोपी गोष्ट नाही आजच्या काळात. आणि कुणासाठी लढायचं? कुणासाठी लढायचं? मला बच्चूभाऊ जेव्हा दिव्यांगांसाठी लढतात तेव्हा ते निरपेक्ष वाटतात. निरपेक्ष का माहितीये? जो माझ्या मतदारसंघात नाही, ज्याचं मला मत नाही, त्याच्या आवाजासाठी, त्याच्या हक्कासाठी लढायला जिगर लागते, जिगर. कदाचित दिव्यांग बांधवांच्या हक्कांच्या साठी या देशामध्ये पहिलं मंत्रालय, ज्यांच्या माध्यमातून संकल्पनेतून उभं राहिलं. प्रश्न अनेक आहेत आणि त्या सगळ्या परिस्थितीत सुद्धा या माणसांच्या पायात बळ देणं ही सोपी गोष्ट नाही. आज ही माणसं कुठून कुठून आलेली असतील, समाजापासून पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेली ही माणसं, व्यवस्थेपासून दुर्लक्षित राहिलेली माणसं. पण ही माणसं मुख्य प्रवाहात आली पाहिजे, त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत, यासाठी बच्चूभाऊंनी सातत्यानं आग्रह धरला.
आणि व्यवस्थेवर वार केला आणि त्या व्यवस्थेवर वार करण्यासाठी ज्यांनी प्रहार उभा केला त्या प्रहारचे तुम्ही सगळे खंदे कार्यकर्ते म्हणजे तुमचे आंदोलन आम्ही जेव्हा माध्यमातून बघत असतो त्यात वेगळेपण असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे आपल्या शत्रूंना चकवा दिला तशा पद्धतीचे अनेक आंदोलन तुमची व्यवस्थेला चकवा देणारे पण उठून दिसणारे आणि मुद्दा प्रहार करणारी अशी अनेक आंदोलन तुम्ही केली. आणि आज या सगळ्या प्रवासाच्या बद्दल मला बोलतं करायचं कारण मी सुद्धा कॉलेजला जेव्हा होतो आणि पत्रकारितेत आलो तेव्हा मला बच्चूभाऊंबद्दल जे प्रश्न पडायचे ते मी अनेक वेळा त्यांना विचारले पण आज पुन्हा मी ते विचारणार आहे. एक उत्सुकता असते अशा बंडखोर असा निडर माणूस जो व्यवस्थेच्या पुढे छातीचा कोट करून उभा राहतो हे सोपं नाहीये. पण हे सोपं करणं आणि कुठलंही मागे बॅकग्राऊंड नाहीये. मी परवाच एक व्हिडिओ बनवला होता की ज्यांना कुठलंही बॅकग्राऊंड नसतं त्याला स्वतःच ग्राउंड तयार करावं लागतं स्वतःच करावं लागतं. ज्याच्या डोक्यावर कुणाचा हात नसतो त्याच्या हातात फक्त हातच असतात त्याला फक्त हात असतात आणि मग आपण कष्टातून स्वतःच्या हिमतीवर आपल्या कष्टाला गॉड म्हणायचं त्यालाच देव म्हणायचं आणि आपणच आपले गॉड बनायचं आणि मग आपणच आपले गॉडफादर बनायचं. आज हा माणूस सुद्धा असाच स्वतः अनेकांचा गॉडफादर बनलेले बच्चू कडू यांना बोलतं करण्यासाठी मी आज आपल्या इथं आलोय. सुरुवातीलाच मी मनापासून आभार व्यक्त करतो मला इथं बोलवलं त्याबद्दल. पण बच्चू मी या मुलाखतीची सुरुवात करतोय तर माझा पहिला प्रश्न हा आहे बच्चू भाऊ गुस्सा क्यों आता? लहान आणि मोठ्याची लढाई तेव्हा मोठा म्हणून लहानाला मारायला उठतं किंवा त्याला लुटायला म्हणजे समोर येतं. मला माहित आहे का मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो आणि एका म्हातारीला 11 वाजतापासून तर 5 वाजेपर्यंत कार्डातलं नाव कमी करण्यासाठी थांबावं लागलं तेव्हा मला गुस्सा आला पण मी रायफट मारली नाही. थेट कार्यक्रम आखला गावागावात जाऊन गांव तितर रावटी शासकीय यात्रा गावात. हमारा गुस्सा खाली थापड़ मारने पुरता नहीं है आम्ही फक्त थापड़ मारा पुरतच नाही आहे. मी राज्यातला पहिला आमदार होतोय काय हे सगळे शासकीय अधिकारी फक्त म्हातारी डोळ्यासमोर आल्यामुळे म्हणजे सगळे 32-38 कार्यालय मी 8 दिवस गावात फिरवले. 8 दिवस भर उन्हात 8 दिवस. आणि मला अजूनही आठवतं काय हे सगळे जण नागरलेल्या वावरात झोपवले आम्ही अधिकारी नागरलेल्या वावरात तिथंच राहणं घरी जाऊ दिलं नाही 8 दिवस. 8 दिवस घरी तिथं त्या आमच्या विहिरीवरच आंघोळ करायचे आमचे अधिकारी. ते अजूनही काही व्हिडिओ आमच्याकडे आहे तुम्ही पाहिलं तर म्हणा काही पागल तर नाही आहे. पागल असल्याशिवाय प्रहार थोडीच उभी राहिली आहे. पण हे वेळ पहिलं कधी लागलं? साधारणपणे ग्रामीण भागात असं म्हणतात असा एखादा जर मुलगा असेल जो समाजासाठी त्याला लढायचंय आंदोलन करायची त्याला वेडेपणा म्हणतात बरोबर ना? आता ह्याचं काही खरं नाही म्हणतात बरोबर ना? घरात म्हणतात बघा पोटा पाण्याचं असं थोडंच चालतं संसाराचं बघा असं करा हे सगळं करत असताना तुम्हाला वेळ कसं लागलं? तुम्हाला का वाटलं की ह्या पीडितांसाठी आपण लढलं पाहिजे ह्या गरिबांसाठी आपण लढलं पाहिजे? का तुम्हाला असं वाटलं की आपण हा वेडेपणा केला पाहिजे? खरं तर आईची फार इच्छा होती. आई फार आम्हाला मार्गदर्शक होती. 350 गुन्हे दाखल झाले अशी बातमी आली आणि आई म्हणे 1000च झाली पाहिजे. क्या बात आहे. आई अशी असली पाहिजे. आई अशी असली पाहिजे. आपली आई म्हणत नाही पण आपली आई पण म्हणे जेव्हा समाजासाठी आपण काहीतरी चांगलं करू. आता हिला अभिमान आहे तुमच्या गुन्ह्यांचा. बिलकुल. पण आईबद्दल तुम्ही खूप भावनिक आहात. आईमुळेच नाही आहे खरं तर. आई म्हटलं की माझ्या डोळ्यात पाणी बोलू शकत नाही तर खूप काय केलं खूप
जे काही आज आपण आहे ना, गाडगे बाबा वाचायला लागला, शिवाजी महाराज वाचायला लागला, शिकले किती माहित नाही, पण तिला लोकांची जाण खूप होती, खूप ताकद होती यांच्यासाठी. मला वाटतं मी पहिल्या गुन्ह्यात तडीपार झालं होतं ना, आईने मला डब्बे आणून दिले होते. आणि कुठं लपलं पाहिजे हे आईनं सगळं मला, जेव्हा आम्ही एका तहसीलदाराला ठोकलं होतं तेव्हा आईनं मला सगळं पूर्ण, आम्हाला 1 महिना गायब, म्हणजे पूर्ण डब्बे 50-60 लोकांचे डब्बे स्वतः आई स्वयंपाक करायचे. आणि एवढं इतकं वाईट काळ होता आमचा. तर माझी बहीण पैसे नव्हते आमच्या दूर चांगले, म्हणजे बरोबर तर वारली होती. अशा काळात आम्हाला तिनं साथ दिलेली आहे. ते का अशी माय म्हणजे फार मुश्किल भेटत. आणि सकाळी 7 वाजता 8 वाजतापासून कामाला आहे, म्हणजे शेतात जायचे स्वतःच्या आमच्या, रात्री 5-6 वाजता यायचं, आल्यानंतर पुन्हा काम, आणि सगळं श्रावण बाळ गाडी. कोणावर आपण रागवलं पाहिजे किंवा, पण ते मी इतकं दाबून ठेवतो ना त्याला, ते तेवढं जास्त उसळतो उलट. आणि प्रचंड, म्हणजे त्या दिवशी मी येवल्याला गेलोय आणि 600 रुपयात कांदा विकायला म्हटलं, कांदे तरी मारा झालं, कमसे कम हे लाभले पाहिजे मुख्यमंत्र्याला. अधिकाऱ्यावर कार्यालयावर कांदे मारणं म्हणजे सरळ सरळ मुख्यमंत्र्यालाच कांदे मारणं आहे. आमची काही व्यक्तिगत दुश्मनी नाही आहे, पण जो शेतकऱ्याच्या आणि दिव्यांगाच्या आणि कष्ट करणाऱ्यांच्या, हे आंदोलन जातीपाती धर्माचं नाही आहे, पण यांच्यासाठी जातवाले धर्मवाले उभे राहत नाही म्हणून ती आक्रमकता वाढत चालली आहे. ते वाढत चालली आहे, तेव्हा आपण अधिक आक्रमक होणं गरजेचं आहे, कारण यांच्या मागे जातच उभी राहत नाही, कोणी धर्मच उभा राहत नाही. म्हणून बच्चू कडू अधिक कणखरपणे कसा उभा राहील ते नेहमी नेहमी व्यक्त होत राहतं. आणि तो विचार खर तर जो मला तुम्हाला आठवत असेल का, मी एका दिवशी 4 गुन्हे अलग अलग राज्यात दाखल झाले माझे. मला ते नको वाटतं. मला घरचे लोक म्हणताय, बरेच कार्यकर्ता म्हणताय, यार थोडं शांत होऊन जात जा. पण ते एकदा त्या ह्याच्यात आला ना माणूस, ते म्हणतं ना, ते काय रक्तातच आहे होते. आता काय म्हणजे ते दाबून कसं माणूस कसं दाबणार आहे, ते बोलतात मरेपर्यंत राहीलच तसं, ते काही बदल होणार नाही त्याच्यामध्ये. आम्ही तुम्हाला आमदार होताना पाहिलं, मंत्री होताना पाहिलं, पण तुम्हाला बदलताना आम्ही कधी पाहिलं नाही. पण एक गोष्ट सतत अशी वाटते की ती एक प्रेरणा नक्की तुमच्या मनात काहीतरी आहे, जी प्रेरणा तुम्हाला इथल्या शेतकऱ्यांच्या बद्दल बोलायला भाग पाडते, लढायला भाग पाडते. तुम्ही म्हणालात की शेतकऱ्यांच्या सोबत कुणी उभं राहायला तयार नव्हतं, पण आम्हाला आठवतं आपण त्याच्यावर अनेक कार्यक्रम सुद्धा केले. शेतकरी कर्जमाफीचा विषय तुम्ही हातात घेतला, आज जी घोषणा करावी लागली त्याच्यात सिंहाचा वाटा तुमचा आहे. तुम्ही व्यवस्थेशी लढत असताना शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी काम केलं, पण आज जे शेतकऱ्यांची अवस्था आहे, इथल्या व्यवस्थेसाठी केवळ आत्महत्येचे आकडे आहेत त्यांच्यासाठी, पण ते जीव आहेत असं कुणाला वाटत नाही. हे असं का आहे? शेतकऱ्यांची ही अवस्था का आहे? मला
मला वाटतं त्यात आम्ही पण शेतकरी म्हणूनही दोषी आहोत. आम्ही शेतकरी म्हणून जगलो का, शेतकरी म्हणून आम्हाला लढता आलं का, हे विचारलं पाहिजे ना स्वतःला तरी. निवड सरकारला दोषी देऊन नाही चालत. सरकार तर दोषी आहेच कोणत्याही पक्षाचं असू दे. पण मी जिथपर्यंत शेतकरी म्हणून जगणार नाही, शेतकरी म्हणून लढणार नाही, आता आमच्या डोक्यातली जी जात घातल्या गेली ना, धर्म घातल्या गेला, तो एवढा ताकदीनं राजकारणी लोकांना हा विषय फार सोपे आहे. तुम्हाला माहित आहे का, एखाद्या जाती धर्माचे विषय घेऊन माणूस इतक्या लवकर मोठा होऊन जात आणि एवढ्या लवकर तुम्ही सांगा भाजपाचं 2 ते 3 पक्षाचं खासदाराचा पक्ष आणि तो लगेच खासदाराच्या म्हणजे पक्षाचा मूळ कार्यक्रम काय होता लोकांना माहित नाही, पण भाजपाचा राम मंदिर मात्र कार्यक्रम होता हे माहित आहे. आणि एका राम मंदिरानं किती मोठं यश आपण पाहतोय भाजपाला दिलं, भाजप सारख्या पार्टीला दिलं. तसेच बाकीचे पण आहे. मला याचा खूप राग येतो कधी कधी शेतकऱ्यांचा. आता मला मेसेज येतं बच्चे होते रेग्युलर करणाऱ्यांना 1.5 लाख रुपये माफ झाले पाहिजे. मी संतापांना बोलतोय मग तुम्ही कधी आलेच नाही आंदोलनात. नाही मी आलो नाही, पण आता यावेळेला येईल. ही जी हा जो हे आहे ना शंडपणा म्हणा किंवा ही जी वैचारिक पातळी आहे ना ही कमी झाली पाहिजे. पण तुमचं म्हणणं आहे शेतकऱ्यांनी जात पात धर्म सगळं विसरून शेतकरी म्हणून एकत्र आलं पाहिजे. बिलकुल. मला असं वाटतं का शेतकरी हा सगळ्याच जातीत आहे, सगळ्याच धर्मात आहे, तो सगळ्या पार्टीचाही आहे. एक वेळ त्यांना असं ठेवलं पाहिजे ना की बाबा जसं आता दिव्यांग आमचा येतं ज्या ताकदीनं, म्हणजे आजही आपण पाहतोय का इथे दिव्यांगाची संख्या फार जास्त आहे. त्यांच्यामध्ये ती एक आग आलेली आहे. ही शेतकऱ्यामध्ये ज्या दिवशी येईल ना त्या दिवशी बच्चूकडची गरज राहणार नाही. एवढी ताकद आहे शेतकऱ्याची. 4.5-5 कोटी संख्या शेतकऱ्यांची. म्हणजे तुम्ही सांगा आमचं मतदान जास्त शेतकऱ्याचं, शेतकरी म्हणून मतदान जास्त आहे का नाही कुठल्याही जातीपेक्षा कुठल्याही धर्मापेक्षा. पण आमचं मतदान जास्त आहे, आमचा आवाज जास्त आहे, आमची मेहनत जास्त आहे, आमचं एका दाण्याचे 100 दाणे पिकवणारे आमची व्यवस्था, आम्ही उत्पादन आमचं असं आहे. तरी लूट का शेतकऱ्याची जास्त आहे? तो लुटल्या का जातो? ज्याची संख्या कमी आहे त्याला शेतकऱ्याला लुटून त्याला दिल्या जातं. 20 लाख कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही बजेट मधून 3.5 लाख कोटी रुपये खर्च करता आणि शेतकऱ्यासाठी 50-60 हजार कोटी खर्च करायला तुमचा जीव जातोय. कारण काय? म्हणजे ते 20 लाख आहे पण जिवंत आहे. ते कर्मचारी म्हणून जगतं ना, ते अधिकारी म्हणून जगतं ना. माझा शेतकरी ज्या दिवशी शेतकरी शेतमजूर म्हणून जगन ना त्या दिवशी सरकारमधलं बजेट जे आहे ना 7.5 लाखाचं कोटीचं ते अर्ध बजेट माझ्या शेतकऱ्यासाठी खर्च करावं लागेल. हा माझा दावा आहे. ताकद तेवढी ताकद निर्माण केली पाहिजे. कारण कष्ट जास्त असल्यानंतर लूट आमची का जास्त आहे? ते लूटच आहे. 3,500 रुपये क्विंटलनं सोयाबीन विकावं लागली, तुमचं कापूस 7,000 विकावं लागला, तुरीचे तेच हाल आहे. किती करप्शन आहे. कांदा 300 रुपयानं 600 रुपयानं विकावं लागतं. कारण काय अडचण आहे? तुम्ही सांगा जगाच्या पातळीवर आज तुम्ही सांगतोय पिकाच्या भावाला संरक्षण दिलं का नाही दिलं प्रत्येक देशानं? आम्हाला का दिल्या जात नाही? आणा ना तुम्ही कापूस अमेरिकेतून किती आणायचा आणा, पण आमचे भाव जे ठरले आहे ना आम्ही भाव म्हणून आम्ही नवीन नारा दिलेला आहे आणि त्या कृषी मंत्र्याच्या घरावर 9 ऑगस्टवर जाणार आहोत. तिथून नारळ फोडणार आहोत आणि ते या नाऱ्यानं फोडणार आहोत जय श्री राम, हिंदू किसान को कब मिलेगा दाम. आणि मुद्दा म्हणून हिंदू म्हणतोय कारण हिंदुत्ववादी सरकार आहे, हिंदूच्या भरोश्यावर आलेला आहे. शेतकरी हा हिंदूचा आहे हेच आम्हाला सांगायचं. पण जेव्हा निवडणुका येतात तेव्हा शेतकरी वेगवेगळ्या जातीत आणि धर्मात विभागला जातो आणि त्याची एक ताकद होत नाही. हा तुमचा खंत म्हणूया आपण त्याची. पण सध्या जगात युद्ध सुरू आहे. आपण बघतोय सगळ्या युद्धाचे चटके सगळेजण आपल्या खिशापर्यंत युद्ध येऊन पोहोचलोय. पण बघा ना या युद्धामध्ये प्रत्येक गोष्ट महाग झाली. सगळ्या गोष्टी महाग झाल्या. फक्त शेतकऱ्याचं अन्नधान्य तो जे पिकवतोय ते मात्र स्वस्त झालं. किती दुर्दैव आहे. प्रत्येक गोष्ट महाग झाली पण शेतकऱ्याचं जे पिकवलेलं आहे ते. मला तर वाटतं कधी कधी एक असं युद्ध व्हावं, मी काय युद्धवाला माणूस नाहीये, एक युद्ध व्हावं की त्या युद्धात फक्त शेतकऱ्याचे भाव वाढावे. वाट पाहत होत्या युद्धाची. मला वाटतं ते युद्ध शेतकऱ्यांनीच लढायला हवं. आणि जे तुम्ही म्हणताय ना ते युद्ध असू शकेल कदाचित. आपल्या हक्काचं युद्ध, आपल्या न्यायाचं युद्ध शेतकऱ्यांना निश्चितपणे लढायला हवं. पण नेमकी अडचण काय आहे? आज शेतकरी
ज्या अवस्थेत येऊन पोहोचलेला आहे. आपण अनेक वेळा बोललो, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आपली किडनी काढून विकावी लागते. या शेतकऱ्याला आपलं घर दार संसार आपले लेकरं बाळ हे सगळे सोडून फासावर स्वतः लटकावं वाटतंय. इतकी त्याची अवस्था दयनीय का झाली? कोण जबाबदार आहे? सरकार जबाबदारच हाच, काही विषय नाही. सगळं म्हणजे ते काय म्हणतं ना, गाडीचं इंजन फक्त इंजन जर बघितलं असतं तर आपण इंजन दुरुस्त करू. इथं टायर फुटला, इंजन बेकार झाला आहे, त्याची बॉडी पण गेलेली आहे. ड्रायव्हर चांगला बसवला तर तो पण दारू पिऊन आहे. खरं की नाही? हे पटलं की नाही तुम्हाला उदाहरण? ते सगळ्या सिस्टम तुम्ही सांगा. किडनी विकल्यानंतर आपल्या राज्यात किडनी विकावं लागली, शेतकऱ्याला विकावं भाग पडली. विधानसभेतला किती तास? 10 मिनिटं चर्चा झाली फक्त विधानसभेत. एवढं वाईट चित्र आहे. किडनी म्हणजे आम्ही आत्महत्या तर केली शेतकऱ्यानं, वावर शेत विकले, आणि या राज्यातल्या शेतकऱ्याला किडनी विकल्यानंतर ते गाव बंद नाही राहिलं. ते गाव बंद राहण्याची पण मला वाटतं बुद्धी लोकांना आली नाही. ज्या गावातल्या शेतकऱ्याची किडनी बंद झाली तिथं गाव नाही बंद व्हायला पाहिजे. त्या परिसरातल्या लोकांना समोर यायला नाही पाहिजे. काही नाही. पुन्हा पार्टी, पुन्हा जात, पुन्हा धर्म. सावकार कोणत्या जातीचा, मरणारा कोणत्या जातीचा, तो कोणत्या पार्टीचा, हा कोणत्या पार्टीचा. इथं हे सगळं संपून टाकलंय. हे मी सांगतो ना, का बरेच जण असं म्हणतात का जे धर्मजातीसाठी लढतात ते गरीब राहतात, आणि जे हक्कासाठी लढतात ते देश श्रीमंत होतात. हक्कासाठी लढणारी माणसंच खतम करून टाकतात. मी त्याच मुद्द्यावर येणार आहे. प्रहार पक्ष काढला, तुम्हाला हा पक्ष काढताना काय अभिप्रेत होतं? या महाराष्ट्राकडून काय अभिप्रेत होतं? ज्या कार्यकर्त्यांना तुम्ही प्रहार करायला शिकवलं त्यांच्याकडून काय अभिप्रेत होतं? मला तर म्हणजे मी जे स्वप्न पाहत होतोय, म्हणजे मला बरेचदा असे स्वप्न पडतं का, मी पहिल्यांदा सुरुवात झाली, माझ्या बातम्या यायला लागल्या सुरुवातला एकदम, का बच्चू कडू जर तालुक्यात असला तर एकही अधिकारी गैरहजर नाही राहायचा. म्हणजे एवढी दहशत होती. म्हटलं इतक्यानं जमणार नाही. आपण माहीत झालं तर पॅन्डा सू झाली पाहिजे. एवढी दहशत करप्शन असणाऱ्या अधिकाऱ्यावर झाली पाहिजे. प्रहार म्हणजे अशी कि बिल्कुल सच्चाई के लिए टूट पडे, कूद पडे, कुछ भी हो जाए. तर अशा पद्धतीची त्याचं नाव जरी घेतलं ना, इतक्या इमानदारीनं, इतक्या, एखादा पेशंट जरी कुठं बिमार पडला ना तर डॉक्टर नंतर जाईल, सरकार नंतर जाईल, पण प्रहारचा कार्यकर्ता पहिले जाऊन तो वाचव, असं आम्ही अभिप्रेत होतो. मला असं अजूनही वाटतं की माझा दिव्यांग या राज्याचं राजकारण करेल एवढ्या इतक्या ताकदीनं तो उभा राहील. एवढ्या ताकदीनं उभा राहील. एका मतदारसंघामध्ये 7,000 मतं आहे यांची. 7 ते 8,000 मतं आहे. ही पाडू शकतं कोणाला आणि जिंकून पण आणू शकतं. पण ते म्हणताना त्याची जाणीव जी असते ना, ती जाणीव नाही आहे. शेतकऱ्याला जाणीव नाही, मजुराला जाणीव नाही, कामगाराची तुम्ही पहा ना फॅक्टरीतल्या काय अवस्था आहे. लाखो लोक रोज वर्षाला तुम्ही सांगतोय 1000 ते 2000 लोक फॅक्टरीमध्ये काम करता मरतात. जाणीव संपवली व जाणीव व्यवस्थित ह्या सगळ्या षडयंत्र आहे सगळं. आणि मी जे अपेक्षित केलं होतं, मला हे दिव्यांग बांधव आम्ही काही विचार नाही केला होता. 7 वर्ष ढोबळे ताई हे सुरुवातीला काही होत, आम्ही तिथं पुण्यात गेलो होतो, हे असेच बसले होते लोक त्या दिव्यांग कार्यालयात, आणि तो आयुक्त चालला होता, यांना भेटला नाही. आम्ही घेतला गोटा, म्हटलं मारतो तर थांबला आयुक्त, गाडी थांबवली, आणि मग आम्ही हे सगळ्यांना बरोबर, हे कोण आहे, यांची आमची काहीच ओळख नाही. तेव्हा आम्ही 8-9 जण बसलो, एकत्र झालोय. मला वाटतं आयबी रेस्ट हाऊस आहे, तिथं बसलो. तिथून ते म्हटलं नाही, दिव्यांगाची संघटना उभी करायची, आणि काळ असा येईल त्या दिव्यांग दिसल्यावर अधिकाऱ्यानं म्हटलं पाहिजे लवकर करून टाक बरं काम. आणि आज ते झालं. 182 शासन निर्णय, 182. देशातलं पहिलं राज्य आहे 5% दिव्यांगासाठी खर्च होतो. 5% दिव्यांगासाठी खर्च होतो. यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. मी आधीच म्हणालो की दिव्यांग हा घरात जसा दुर्लक्षित असतो, समाजात दुर्लक्षित असतो, सरकारमध्ये दुर्लक्षित असतो, आणि अनेकदा तर त्याला नकारात्मकरित्या
वाटावा अशा पद्धतीने हे केलं आणि समाज मग कधी कधी दिलं तर भावना देतो, सहानुभूती देतो. पण तुम्ही त्या दिव्यांगांना उभं करण्याचं काम करताय. पण तुम्हाला असं का वाटलं हा विषय दिव्यांगांसाठी काम करावं असं का वाटलं? विचार आहे ना ते कोणासाठी तुम्ही सांगा. मी माझा मतदारसंघ सोडून महाराष्ट्रभर फिरलो का नाही फिरलो. मग बरेच आमदार बिल्डरच्या घरी फिरतात, कोणी नातेवाईकाच्या घरी फिरतात. मला आनंद आहे, मला गर्व आहे का मी बच्चू कडू महाराष्ट्राच्या बाहेर पाय टाकला असेल ना तो दिव्यांगाच्या घरीच टाकला, त्यांच्या घरापर्यंत गेलो, प्रत्येक तालुक्यात गेलो आहे. एक जिल्हाने माझ्यावर गुन्हा दाखल नसेल. जिता आहे पूर्ण. मला असं वाटलं की नाही यांना आपण ताकद दिली पाहिजे, बळ दिलं पाहिजे. आणि लढता लढता आज आम्ही सांगतोय 2016चा कायदा आम्ही दिल्लीत जाऊन घेतला. 1 रुपया खर्च केला नाही. दिव्यांगाने सगळ्यांनी स्वतः पैसे खर्च करून दिल्लीत आलंय आणि दिल्लीत आम्ही सांगतोय 2 दिवस बसलो, कोणीच येत नव्हतंय. सरळ महाराष्ट्र सदन मध्ये बसलो. दिल्लीमध्ये 4 एजन्स्या काम करते पोलीस खात्यांच्या. सगळ्यांना असं घुमवलं आम्ही व्यवस्थित. छत्रपती डोक्यात होते आणि मग मंत्री डायरेक्ट महाराष्ट्र सदन आले. म्हणे तुम इंदर कैसे आए और तुम पुलिस को पूछो हम कैसे आए. उसको पता रहता तो आते नहीं थे. पण हे खूप इंटरेस्टिंग आहे. तुमचे आंदोलन खूप वेगवेगळे असतात, चकवा देणारी असतात आणि तुमच्या आंदोलनाचे हे फंडे कोण शोधून काढतं, कोण डोकं कोण लावतं, कोणाचं डोकं असतं? लोकांमधूनच येतं. असं काय आता मी सुरुवातीच्या काळात चक्का जाम सुरू होता असाच शेतकऱ्यांचा आणि माझीच गाडी अडवली शेतकरी संघटनेवाल्यांनी. म्हटलं आमची कशाला अडवतो यार, आम्ही तर काहीच नाही, म्हणजे मला अडवून तुम्हाला काय फायदा होणार आहे. मग ते काही नाही, आपल्याला अडवायची बस. म्हटलं आपण चला उठा, म्हटलं आपण सरळ मंत्र्याची गाडी अडवू. म्हणजे तिथंच डोक्यात कल्पना आली आणि 4 दिवसात वसंतराव देशमुख आमच्या पालकमंत्री होत्या आणि त्याचं घर पाडण्याचं आंदोलन घेतलं. घरच पडायचं, पालकमंत्र्याचं घर पाडायचं आंदोलन. आणि आम्ही मला वाटतं मंगेश देशमुख वगैरे बोललो तर आम्ही काय ठरवलं माहित आहे का, ट्रॅक्टर आणले. पण त्याच्यातले 10 ट्रॅक्टर अमरावतीचे 2 घरं होते, अमरावती दिशेनं पाठवून दिले. सगळी पोलीस अमरावतीला हजर आणि आम्ही त्यांच्या गावात गेलो. आणि रात्री 3 वाजता कलेक्टर SP तेव्हा त्या कापसाले ग्रेडिंग देत नव्हते, त्याच्यामुळं आम्ही ते आंदोलन केलं होतं 3 वाजता. आणि त्या वसुदेच्या गावातले कार्यकर्ते कुऱ्हाडी गिराडी घेऊन बाहेर आम्हाला माराले आणि आम्ही तिथे, माझी आई पण आंदोलनात होती. आणि बस आता काही जण स्फोटक होणार होतं, ते कुठच्या कुठे गेलं असतं. कलेक्टर SP पार सगळं SRP वाले वगैरे सगळे आले आणि बस घंटो का काम. हे 4 मार चक्का जाम करत होते, ते होतेच नव्हतं. म्हटलं एका रात्री सोडून टाकू आपण आणि डायरेक्ट पालकमंत्र्याचं घर आम्ही खोदणं सुरू केलं होतं. प्रहार पालकमंत्र्यांच्या घरावरच प्रहार. पण तुम्ही अनेक अधिकाऱ्यांचे गाल लाल केलेत, ते काय स्ट्रॅटेजी असते म्हणजे तुमची? काय राहतच नाही डोक्यात. कधी कधी माझं पण चुकलं. माझं एक मुद्दा, मी एकदा आत्महत्या केलेली आहे, वाचलो त्याच्यातून. हो, मी काय म्हणताय, घरी आमच्या जवळ पैसे थोडी चणचण नव्हती आणि निंदाला ते गवत काढायला फार पैसे लागत होते. मी काय केलं, मला ते ऐकलं बाबाचं, मी ते गोष्टी चालू होत्या. आता एवढं कसं आपण ठेशार करायचं होतं सुरू. मी पंप घेतलं पाठीवर, त्याच्यात रॉकेट टाकलं, त्या गवतावर मारलं, ती दिलं भडकून, ते भडकलं, गवत साफ झालं. ते भडकता भडकता बाजूच्या शेतात भडकलं, त्यांची ज्वारी भडकली. तर माझ्या घर मारायला आले सगळं आणि मग पुरं गाव आलं. गावाचीच माझी वाडी आहे. सगळं गाव धावत धावत आलं अंगावर. त्या काय करावं, ते आईला वडिलाला बोलत होते, भावाला बोलत होते, कुठल्या मूर्खाला आणलं काय आणलं. त्या अपमान काही सहन झाला नाही आणि मी धरले त्या विहिरीत उडी टाकून दिली. मला अनाशे पोहणं होते. उडी टाकली तर घरी, पण जाताना आईचा आवाज आला बच्चू म्हणून. मग सनकलं डोकं. पुन्हा नाही आता जगाचं आहे, आईसाठी जगाचं. पुन्हा पाईपनं वरती आलं, कोण मारते रे, एकटाच गेलो घरी म्हणून. आईच्या हाकेत किती ताकद असते. आई
आईची हाक जेव्हा येते तेव्हा मृत्यूच्या दारातून सुद्धा परत येण्याची ताकद तिच्या हाकेत असते. पण या अधिकाऱ्यांचे गाल लाल करताना तुम्हाला शिक्षा पण झाली. तुम्ही मला 4 मध्ये आता 3 वर्षाची सजा सुनावली आहे. हा अलग अलग. तुम्ही काय सांगता जजला, काय सांगता? जज तुम्हाला विचारत असतील ना तुम्ही मी का मारलं, कशासाठी? वकिलांना म्हणतोय की आपण खरंच सांगू, पण ते वकील लोक म्हणते असं खरं सांगून जमत नसतं. आपण मीडियाकडे व्हिडिओ असतात. तर तुम्ही जे केलं ते खरं सांगितलं तर जज तेवढे चांगले पण नसतात. ते भावनिक विषय आहे तुमचे सगळे. आणि आम्ही त्या मंत्रात एकाला मारलं होतं ना, एक कोण अधिकाऱ्याला. ते एक हार्टचा पेशंट होता, शिवसेनेचा शाखा प्रमुख होता बांद्राचा, जाधव नावाचा. पण तो काही तिकडे न्याय भेटला, तू माझ्याकडे आला. आणि तो मी गेलोय, मला असंच ते सांगितलं, रे यार हार्टचं पेशंट आहे, मला आता घर सोडायला लावते, माझ्या बाईचं ऑपरेशन झालं घरच्या. सगळ्यांकडे गेलो, म्हणे थकलो, तुमचं नाव ऐकलं होतं का तुम्ही सरळ करता. मी त्याला घेऊन गेलोय मंत्रालयात. तो ऐकतच नव्हता. 2 मारल्या कानपडीत, फाईल क्लिअर केली आणि मोकळं करून टाकलं. काय मारलंय कोण? म्हटलं तो मरत होता ना म्हणून याला मारलं. ते मेल्यापेक्षा मारणं चांगलं आहे ना. कधी काय वाईट आहे? लोक म्हणते मग हातात तुम्ही कायदा घेतला, पण त्यानं कायदा तोडला, त्याचं काय? तुम्ही पिक्चर कुठला पाहिजे? नाना पाटेकर तर माझं फेमस. हा, प्रहार. नाना पाटेकरच्या प्रहार मधून हा प्रहार जन्माला आला. हे त्यांनी मला एका मुलाखतीत सांगितलेलं होतं. म्हणजे तो अँग्री इंगमॅनचा जो हे आहे, म्हणजे अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा आवाज. तो एक सीन आहे ना, कोणता आहे बाबा, तो तिरंग्यामध्ये का कशातला आहे. एक विधवा भगिनी असतं आणि त्याला गुंडे छेडत असतं. तिचं लहान पोरग असतं, बचाव बचाव करतं. नाना पाटेकर तेव्हा सांगताय, कोणाला तू चिल्ला रहा है, उठा पत्थर मार दे सीने पे. लहान पोरग मारतं, गुंडे पडतं. तर हे असंच मी पेट्रोल पंपावर गेलो होतो ते पाहून. हा, तेव्हा पेट्रोल भेटायचं नाही, चिठ्ठी आणायला लागत आहे तहसीलदाराची. तर आमची इथं एकच पेट्रोल होतं तालुक्या पेट्रोल पंप चांदूर बाजारात. आणि ते काय करायचं, तो जास्त विक्री झाला तर दुसरा पेट्रोल पंप येतं, मान्य होतं, म्हणून तो विकायचा नाही, कमी सेल दाखवायचा. आणि तो सगळं असं हप्त्यातून 2 दिवस. मी गेलो एक दिवस, म्हटलं काय पेट्रोल नाहीये, मी बोटा घेतला, मारू का? नाही, दे म्हणा, याला देऊन दे. व्यवस्था असंच आहे. कधी कधी नंगा बनना पड़ता है, लेकिन देश के लिए नंगा बनो, किसानों के लिए, हमारे दिव्यांग भाई के लिए. पण हे कायदा हातात घेणं आहे असं वाटत नाही तुम्हाला? कायदा मोडणारी संख्या एवढी वाढली ना, त्यांना जरब कायद्याची राहिली नाही. तुम्हाला माहित आहे, शिफारस हा या राज्याला, देशाला लागलेला कीड आहे. छत्रपतीच्या येसाजीच्या मामाचं काही म्हणजे नातेवाईक कोणाचं तरी दोष झाला, हे केलं होतं, दोषी होते, त्याला सजा सुनावत आहे. आणि येसाजी शिफारस करते. आणि येसाजी शिफारस केल्यानंतर महाराष्ट्राचे 2 हात 2 पाय दोनही कलंकित करायला लावतो, दोनही तोडायला लावतो. पहिले 2च हात असतो. येसाजी रागावतोय, म्हणे हे बरोबर नाही केलं, आम्ही तुमच्या स्वराज्यासाठी सगळं आम्ही धावतोय. म्हणे ही शिफारस जर सुरू झाली तर सजा होणं बंद होऊन जाईल. देशामध्ये शिफारस हा सगळ्यात मोठा गुन्हा ठरला पाहिजे. आणि आज तुम्ही जर पाहतोय, मला इथं एखादा विचारा, सहज काम कोणाचं एखाद्या कार्यालयात फार आवडीने करणारा अधिकारी 100तून 2-3 सापडतात. 98 वाद तर असे आहे का ते निवड छळ करण्याचा प्रकार चालू असतो. त्यांचं लक्ष सामान्य लोकांवर आहेच नाही. आणि म्हणून जेव्हा कायदा काम करत नाही ना, तेव्हा कुठेतरी या पद्धतीला अवलंबावं लागतं. हे चुकीचं आहे, वाईट वाटतं आम्हाला. हे आम्ही काही त्याची फार हुशारकी मारत नाहीये. पण विधानसभेत 10 डाव आपण एखादा प्रश्न मांडतो, सभागृह विधानसभेतून मंत्रालय चालले पाहिजे, तर आता मंत्रालयातून खरं तर विधानसभा चालतंय. त्याच्यानं कधी कधी असं वाटतं का कायदा असून जर काही होत नसेल तर मग हातात कायदा घेण्यात काही मला वाटतं चूक नाही, ते केलंच पाहिजे. नागराज मंजुळेच्या सिनेमातला तो पोरगा तुम्हाला आठवत असेल, शेवटी एक दगड उचलतो आणि दगड मारतो व्यवस्थेवर. तर कदाचित तो दगड जो व्यवस्थेवरचा आहे, तो दगड कदाचित तुम्ही भिरकवला असेल. पण एकदा मला आठवतं, मी आणि बच्चूभाऊ विमानतळावरून
मंत्रालयाच्या दिशेनं चाललो होतो, टॅक्सीत होतो आम्ही, आणि आता एवढ्या मोठ्या माणसाला फोन कुणाची येत असतील, सतत ते फोनवर होते, आम्हाला काही बोलताच आलं नाही. एक फोन गेला की दुसरा याचा, तर दिव्यांग बांधवांचे फोन असायचे राज्यभरातून, माझा हा प्रॉब्लेम, माझा हा प्रॉब्लेम. ते ऐकायचे, लगेच त्या अधिकाऱ्याला फोन करायचे, लगेच सांगायचे हे कर, मला हे कर. ते सतत चालू होतं त्यांचं. म्हणजे मंत्री असताना सुद्धा आपण एका दिव्यांग बांधवांना एवढा वेळ देणं, कार्यकर्त्याला वेळ देणं, हे तुम्ही करत असता, पण स्वतःला कधी वेळ मिळतो का तुम्हाला? दोन गोष्टीपैकी एक गोष्ट निवडावं लागतं. छत्रपतीनं हा विचार केला असता तर स्वराज्य निर्माण झालं नसतं. बाबासाहेबांना हा विचार केला असता तर घटना तयार झाली नसती. आम्ही तर त्यांचे चले आहोत, एक साधारण सैनिक आहोत. आम्ही जर स्वतःचा विचार करतो म्हटलं तर मग याच कशाला विचार. एकतर आलो तर मग ते म्हणताना आईनं जे म्हटलंय 1000 झाले पाहिजे होते, 350 झाले, खंत वाटते. पूर्ण एकतर पूर्ण माती. मी कार्यकर्त्यांना सांगत असतोय, एकतर याच्यात देऊ नका. आले तर असं होऊ नये की तुमच्या घरी माणूस आला तो परत गेला, हे होता कामा. पण हे सगळं करणं इतकं सोपं नाही आजच्या काळात, जेव्हा की राजकारणाकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे, आणि राजकारण सुद्धा तसं झालेलं आहे. दादांच्या शब्दात सांगायचं तर राजकारण खूप वंगाळ झालं. आता ह्या वंगाळ राजकारणामध्ये तुमच्यासारख्या माणसाला टिकून राहणं किती अवघड आहे. राजकारण म्हणून ते कठीण आहे, पण आंदोलन म्हणून ते सोपं पण आहे. लक्षात घ्या का, आम्ही पूर्ण राजकारणी आहोत का, तर बिलकुल नाही. आम्ही पहिले आंदोलक आहोत, आम्ही पहिले सेवक आहोत. पण हा बॅलन्स कसा करतात? ते राहतच, रक्तातच आहे ना, ते रक्तच तसं आहे हो. त्याच्यानं ते बॅलन्स ठेवायचं कामच पडत नाही. मशीनला कार्यक्रम दिलाय तसं ते करते. पण हे बघा, राजकारणामध्ये असे अनेक प्रसंग आले असतील की जेव्हा आपल्या विचारांची तडजोड करावी लागू शकते. अशा वेळी तुम्ही काय विचार करता? छत्रपतीचा विचार करायचा सरळ सरळ. छत्रपतीने खूप विचार केला. छत्रपतीनं ह्या ज्या गोष्टी आहे ना, ह्या फार अदलाबदल खूप, म्हणजे कधी आदिलशाहीला शह द्यायचा, कधी निजामशाहीला सोबत घ्यायचं, कशा पद्धतीनं आखरी हे सगळं करत असताना तुम्ही लक्षात घ्या का, छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही का विसरत नाही, कारण हे सगळं करताना डोक्यात फक्त जनता होती, रय्यत होती, बाकी सब कुछ नाही था. त्याच्यासाठी सगळं काही करायचं. आम्ही गेलो ना गुवाहाटीला, पण दिव्यांग मंत्रालय खेचून आणलं ना, हे गर्वानं सांगतो. दुसऱ्या आमदाराला हे सांगताय, दुसरा आमदार काय म्हणा, अबे गेलो ना गुवाहाटीला, मंत्री झालो ना आम्ही, पण आमची बोलीभाषेत बदल काय, अबे गेलो ना गुवाहाटीला, मंत्री नाही झालो, मंत्रालय चाललं. आता महाविकास आघाडी कदाचित तुम्हाला कुतुबशाही म्हणायची आहे आणि महायुती आदिलशाही म्हणायची आहे, तर ह्या आदिलशाही कुतुबशाहीला पर्याय काय? पर्याय तर शेतकरीच आहे, लोकच आहे, मतदारच आहे. तो सध्या परिपूर्ण नाही आहे. त्यासाठी प्रचंड मेहनत, म्हणजे माझी एकट्याचीच नाही, कार्यकर्त्याची, समाजाची, समाज मनाची, हे प्रचंड मेहनतीची गरज आहे. म्हणजे पुन्हा तुम्ही काय होतंय का, असा एक कार्यक्रम होत आहे का, बाबरी मस्जिद पडल्यानंतर शनिवार वडा पाळा अशी एक संघटना उभी झाली. म्हणजे पाळण्यातूनच पुन्हा संघटन उभं करायचं किंवा त्या विचारावरच आपण जायचं. माझं असं मत आहे का, जेपर्यंत मुद्द्यावर, प्रश्नावर आम्ही एकत्रित होत नाही, प्रश्नावर एकत्रित होणारा कार्यकर्ता गावखेड्यातली संख्या वाढली तर मतदाराची संख्या वाढेल, आणि मतदाराची संख्या वाढल्यावर मी सांगतोय सत्तेतला बदल झाल्याशिवाय राहणार नाही, ती अपेक्षा आहे. पण तुम्ही हिंदुत्ववादी आहेत की पुरोगामी आहेत? मला असं वाटते वादी कुठलंच नसलं पाहिजे. वादी राहायला, मी हिंदू आहे, मला त्याचं गर्व आहे, अभिमान आहे, पण मी हिंदू आहे म्हणून मी कोणाला डिवचन, कोणाचं मन मारण असं हिंदू, माझ्या हिंदुत्ववादी असं. मी त्या दिवशी गेलो होतो, काय ते कापसे, ते काय नाव आहे ते, हा कापसे, हा ते पैठणीवाले, तर ते मला तिथं विचारलं, म्हटलं हिंदू कसा असला पाहिजे.
ज्यानं पैठणी जिवंत ठेवली, हाताने काम पण दिलं, संस्कृती जिवंत ठेवली, आणि अशी संस्कृती कधी लयास गेली होती, आणि त्याच्यातून काम पण दिलं आणि व्यापार पण मोठा केला. हिंदुत्व ही धर्माची व्याख्या असू शकते कुठल्याही, यातून देता आलं पाहिजे, काही नष्ट करता कामा नये. आणि म्हणून आम्ही आमचं हिंदुत्व असं आहे कि किसी का कोई बेकार न होने के बाद अगर धर्म हम से संभालते हैं, बहुत अच्छा है, उसे त्याप्रमाणे आम्हाला जावं लागेल. आमचं हिंदुत्व म्हणजे वादी किती हा विषय आम्ही पहिलेच लिहिला, राष्ट्रप्रथम तेच वाजत होतं, राष्ट्रप्रथम. तेच आमच्या भावनाच ते आहे का जपान ज्या पद्धतीनं, तुम्ही सांगा जगातले काही देश जिथं जात पात धर्म नाही त्या देशाची प्रगती बघा. काय होतंय का जिथं धर्म आणि जातीचे प्रश्न आले तिथं गरीब अधिक गरीब होत गेला, कारण त्याला जातीच्या आणि धर्माच्या प्रश्नावर लढायला लावलं. पण ह्या आदर्श विचारांना आजच्या राजकारणात स्थान आहे? हाय वा स्थान आहे, मेहनत थोडी कमी पडते. आमचं थोडीशी नाही म्हटलं मी जनतेवर दोष देणार नाही, आम्ही थोडं कमी पडतो की काय तपासलं पाहिजे आम्ही. खरं तर ज्या मेहनतीनं मीडिया झाला, आम्ही झालो, या सगळ्या गोष्टी तुम्ही जर पाहिलं तर ज्या गोष्टी आमच्या झाल्या पाहिजे त्या लोकांपर्यंत त्या नाही गेल्या. त्या न गेल्यामुळे आमच्या प्रतिसाद जो भेटायला पाहिजे तो नाही भेटू शकला, असंही होऊ शकतं. पण बडे मुद्देमध्ये तुम्हाला कायम स्पेस असते बच्चू भाऊ, आणि तुम्ही वेळ देता त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पण एक गोष्ट, ते पैठणीचा विषय निघाला म्हणून विचारतो, वहिनीनं पैठणी दिली तुम्ही कधी? खूप संवेदनशील विषय आहे हा. वस्तूवर प्रेम करणारी लोक आम्ही नाही आहे, खरं तर विचारावर प्रेम करणारी आहे नाही ना, त्याच्यामुळं पैठणी बहुत बड़ी बात नहीं है. हम जिस विचार से चल रहे हैं ना वो पैठणी से भी भारी है. पण हे तुमचा विचार झाला, पण सामान्य माणसाच्या पत्नीला असा नवरा मिळणं आणि हे खूप अवघड कठीण काम आहे. म्हणजे साध्या गोष्टीसाठी मित्रांसोबत जाताना सुद्धा 10 वेळा विचारून जावं लागतं, सांगून जावं लागतं, किंवा कुठे गेला होता हा प्रश्न सगळ्यांच्या वाट्याला असतो. जो माणूस महाराष्ट्राला सगळं आयुष्य वाहून घेतलं तुम्ही, हे किती कठीण आहे आपल्या सहचारणीची साथ, आपल्या कुटुंबाची साथ या सगळ्यामध्ये. खरं तर नैना म्हणजे शब्दाची धनी आहे, प्रचंड अभ्यास आहे, आध्यात्मिक असू दे सगळ्या गोष्टीचा, आणि आम्ही कर्माचे धनी झालो आहे. आणि हे फार जोडीचा म्हणजे व्यवस्थित ते बसलेलं आहे. तिचे खूप खरं तर ते म्हणजे संसार म्हणून जे सुख पाहिजे ते मला नाही वाटत म्हणजे एक जोडीदार म्हणून आपण द्यायला पाहिजे, ते नाही देऊ शकलो. पोराला देऊ शकलो नाही किंवा पत्नीला देऊ शकलो, घरच्या आई भावाला पण आम्ही देऊ शकलो नाही, तितका वेळ नाही देऊ शकलो आपण. पण कसं आहे, बेकार कधी खंत कधी वाटली असते तेव्हा त्यांच्या या विषयावर त्यांनी स्वतःला वाईट वाटून घेतलं असतं, तर त्यांना वाईट वाटत नाहीये म्हणून आम्हाला त्याचं वाईट वाटायचं काही कारण नाही आहे. ती खंत असू शकतं, पण मला वाटतं त्या सगळ्यांचा प्रतिसाद आहे, आशीर्वाद आहे, म्हणूनच आम्ही हे सगळं करतो. आणि मी तर माझी बायको तर गुरुच्या स्थानी आहे. एवढी म्हणजे कधी कधी एखाद्या वेळेस तुम्हाला माहित असेल, बावनकुळे जेव्हा आले होते तेव्हा बावनकुळेने असं म्हटलं का तुम्हाला आता उपोषण सोडा, पुन्हा करता येईल उपोषण. तेव्हा नैनाचे शब्द बावनकुळे मेल्यावरही विसरणार नाही, पालक म्हणजे आम्ही त्यांचा तो रौद्र अवतार पाहिला होता जेव्हा हे सगळं चालू होतं. पण एक गोष्ट आहे, जसं कुटुंबाची तुम्हाला साथ आहे तसं हेही तुमचं कुटुंब बनलंय. आता अशी अनेक माणसं आहेत जे पडद्याच्या मागून हा प्रहारचा सगळा तंबू धरून आहे. जशी खांब आहे, हा वरचा टेंट जसा त्या खांबाने धरलाय, तशी अनेक ही माणसं आहेत ज्यांनी प्रहार उभं केलेला आहे. कदाचित ती पडद्याच्या मागे सुद्धा असतील, काही पडद्यावर सुद्धा असू शकतात. कार्यकर्ता तुमच्यासाठी काय आहे? कार्यकर्ता नाही तर बच्चू कडू काहीच नाही, झिरोच आहे. कार्यकर्ता सगळं काही आहे. तुम्ही सांगा, बगैर पैशाची लोक आले, एवढी गुन्हे दाखल होऊन गेली आणि एवढं जपलं कार्यकर्त्यानं. माझ्यासारखा भाग्यवान मला ते नाही वाटत छत्रपती नंतर कोणी असेल, मीच एक भाग्यवान आहे कार्यकर्त्याच्या बाबतीत. पण इतर कार्यकर्त्यांमध्ये तुमच्या कार्यकर्त्यामध्ये फरक काय? रेस्ट हाऊस वर भेटत नाही,
हे दवाखान्यात भेटणारे कार्यकर्ते, रक्त देताना भेटणारा कार्यकर्ता, आंदोलनात भेटणारे कार्यकर्ते कमी जास्त असू शकतात, असं नाही आहे की सगळेच तसे आहे. पण माझा कार्यकर्ता, आता मी 117 वेळा रक्तदान केलं असेल तर याच्यातल्या अर्ध्याधिक कार्यकर्त्यांना 40 ते 50 वेळा रक्तदान केलेलं आहे. हा कार्यकर्ता बिअर बार मध्ये भेटला नाही, हा आम्हाला रक्तपेढीत भेटला आहे, हा रक्तदान शिबिरात भेटला आहे, हा आरोग्य रोग निदान शिबिरात भेटला, आंदोलनात भेटला. तुम्ही सांगा, आज रंगपंचमीने सुरू केलेलं आंदोलन 12 महिने झाले, 1 वर्षात आम्ही आंदोलन किती केलं? कर्जमाफीला 15 आंदोलन केलं, 15 आंदोलन एकट्या कर्जमाफीसाठी एका वर्षात. त्यात 2,500 दिव्यांगाचे पगार वाढवले. त्या एका वर्षात 1,000 रुपये भेटणारे 1500, 15,000 2,500 रुपये दिव्यांगाचे वाढले, कर्जमुक्ती झाली. दुसरं घरकुलाचे 50,000 भेटले. जे भूमिहीन होते मजूर त्यांना विमा हप्ता लागून होता, अपघात विमा गोपीनाथजी मुंडेच्या नावाचा, तो शेतकऱ्यांना लागू होता, तो आता मजुरांना लागू झाला. हे एका वर्षात आमचा कार्यकर्ता त्याचा जर खर्च काढला ना आणि स्वतःच्या गाड्या जरी ऑनलाईन पकडला तर 5 ते 7 कोटी रोज जातात. यांनी केलंय सगळं. आम्ही फक्त धावत गेलो. बच्चू कडू जरी चलत राहिला ना, त्याच्या मागे जी ताकद आहे ना, ऊर्जा आहे ना, ती सगळी कार्यकर्त्याची आहे. हे आहे म्हणूनच मी तर सांगतो ना, इतक्या कार्यकर्त्यावर आम्ही हमी भाव, जे दिल्लीचं सरकार आम्ही पाहतो आंदोलन घेऊ शकले नाही ना, तेवढे आम्ही हे इतके जण घेऊन दाखवूच. बिलकुल आम्ही सडोची फळं करू का, हा फरक आहे. हा जिल्हा परिषद साठी लाईन मध्ये लागणारा कार्यकर्ता नाही, आंदोलनासाठी लाईन मध्ये लागणारा कार्यकर्ता आहे. आणि हे सोपं नाहीये. जेव्हा की चळवळी संपत आहेत, लढण्याची उर्मी असणारा कार्यकर्ता संपतोय. आज जसं काही कॉर्पोरेट आहे, कॉर्पोरेट असावा अशा पद्धतीने पक्ष चालतायत. आणि मग अशा वेळी सुद्धा ही चळवळ जिवंत ठेवणं, चळवळ्या कार्यकर्ता जिवंत ठेवणं आणि त्या कार्यकर्त्याच्या मनातली उर्मी कायम ठेवणं, हे नेत्यासमोरचं किती मोठं आव्हान आहे आजच्या काळात. मला वाटतंय सध्या तर आम्ही रोज याच्या बाबतीत अस्थिर होत राहतो नेहमी. बरेचदा असं होतं की बा ह्या सगळ्या अशा अवस्थेमध्ये आपण टिकून राहू का नाही. बरेचदा असं येतं की आज एक सकाळचं सत्र होतं तर आपण राजकारणी कधी बनवू, आपले जिल्हा परिषद सदस्य कसे होणार, आपले नगरसेवक कसे होणार, कधी होणार आहे, आपण आमदारकीपर्यंत जाणार का नाही जाणार. ह्या अशा सगळ्या याच्यामध्ये आम्ही विसरून, मी तर स्वतः विसरून गेलो, काही कार्यकर्ते विसरून गेलो. आमच्या डोक्यातली आता जमा व्हायची आमची कारण काय आहे, महिन्याभरात वर्षभरात आम्ही जमा कशा झालो, कर्जमुक्तीसाठी. बाकीचे जमा झाले जिल्हा परिषदसाठी. आणि ही जर धीरे धीरे वाढत गेला, यांनी जर अजून सगळ्यांनी जर 100-200 जर कार्यकर्ते जमा केले ना, मी सांगतोय ह्या हिंदुस्थानात इतिहास रचेल. आम्ही निराशावादी नाही आहे, आम्ही सोडणार. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे का, एकंदरीत पक्षाची राजकारणाची वाटचाल अतिशय विचित्र अवस्थेमध्ये जात आहे. आज इथं असतात, उद्या तिथे असतात. आपण तर बघितलं, सकाळी, दुपार, संध्याकाळ आणि रात्री अशी अष्टप्रहर म्हणायला हरकत नाही. कधी कोण कुठल्या पक्षात असेल, निवडणुकीत तर आपण ते ओंगळवाणं चित्र बघितलं. आणि कुटुंबातच सगळं हवं याचा अट्टहास सुद्धा आपण सगळ्यांनी बघितला. पण ज्याला कुठल्याही प्रकारचं बॅकग्राऊंड नाही, ज्याचा कुणी गॉडफादर नाही, अशा माणसासाठी राजकारण आज काय बनलंय. तर असं नाहीये. मी आता 4 वेळेस निवडून आलोय. तेव्हाचा काळ म्हणजे जसं तुम्ही, मला आठवतंय तुम्ही दुष्काळ पडल्यानंतर आता नैसर्गिक आपत्ती झाली, फार पूर, तुम्ही स्वतः ग्राउंडवर जाऊन ते रिपोर्टिंग करत होते आणि सरकार समोर ते सगळं डायरेक्ट लोक शासनापर्यंत नेत होते. तसं हे कठीण आहे. वास्तविक इतकीच मेहनत तुम्ही जाती धर्माच्या एखाद्या मुद्द्यावर केली असती तर चॅनल अधिक थोडस म्हणजे त्याला अधिक हे भेटले असते. पण तुम्ही तो जे मुद्दे घेतले ना, जे शेतकऱ्यांचे मुद्दे असेल, दिव्यांगाचे, जे तिथे जाऊन जे काही तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला, हे फार कठीण आहे. याच्यातून तुम्हाला आर्थिक किंवा काय म्हणतात त्याला, तुमच्या चॅनलची किती गती वाढेल हे माहित नाही, पण आशीर्वाद मात्र नक्की भेटले. मला एक सांगा का, आम्ही राजकारणामध्ये
हे दिवस आणून पाहतोय. आम्हाला आशा आहे का एक दिवस असा येईल का लोक धर्म जातीपेक्षा मुद्द्यावर प्रश्नावर एकत्रित येऊन त्या प्रश्नावरच व्होटिंग मारेल आणि तो दिवस आम्हाला पाहायचा आहे. तसा तुकडोजी महाराज म्हणायचे का लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव आणि दुधाचं देव त्याला मांजरीचं बोक्याचं भेव. आम्ही लोकांना सांगतोय राजकारणी देव त्याला मतदाराचं भेव. मतदाराची भीती तयार झाली पाहिजे आणि मतदार हा मुद्दा घेऊन उभा राहिला पाहिजे, जात आणि धर्म घेऊन नाही. तुमचं हे वाक्य शब्दशः खरं ठरो आणि आपल्या देशातलं राजकारण त्या पातळीवर जावं ही अपेक्षा आहे. आणि निश्चितपणे मला वाटतं की सामान्य माणसाला काय हवंय त्याचे काही फार मोठे प्रश्न नाहीये. छोट्या छोट्या प्रश्नामध्ये तो गुरफटलेला आहे आणि त्याला त्याच्या छोट्या छोट्या प्रश्नाची सोडवणूक करता करता पिढ्या खपतात माणसांच्या. म्हणजे आता ह्या दिव्यांग बांधवांच्या हक्काची लढाई 70 वर्षामध्ये कुणाला त्यांच्याकडे बघावा सुद्धा वाटू नये, ही किती मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. पण मी त्या कार्यकर्त्यांबद्दल बोलतो आणि कौतुकही मला करावं वाटतं, कारण आज एवढं मोठं एक उद्याच्या पिढीसाठी तुम्ही उभं केलं. हे मुलांच्यासाठी, नोकरी व्यवसायाच्या साठी कन्स्ट्रक्टिव्ह काम राजकारणात येऊन सुद्धा ज्यांनी हे उभं केलं ते कधी पडद्यावर सुद्धा नसतात. आणि असे कार्यकर्ते असणं हे कुठल्याही संघटनेचं, कुठल्याही नेतृत्वाचं किती मोठं एक बॅकबोन असतं. संतोष पवार आहे, त्यांनी ही अकॅडमी सुरू केली. आमचा दुरून संबंध नव्हता. एका आंदोलनातून त्यांची भेट झाली आणि त्यांनीच उद्घाटनानिमित्त काय करायला पाहिजे तर म्हटलं आपल्याजवळ पैसा नाही आहे कार्यशाळा वगैरे घ्यायला, हे काही व्यवस्था नाही आहे म्हणून आपलं उद्घाटनही करू आणि कार्यशाळा पण 2 दिवसाची करू. खरं तर अतिशय झिरो बजेटमध्ये कुठलाही हे न लागता आणि हे जे अशा जर कार्यकर्ते उभे राहिले, संतोष पवार, काही कार्यकर्ते आंदोलनाच्या प्रत्यक्षरित्या उभे राहणारा कार्यकर्ता, काही त्या आंदोलनाला बळ वेगळ्या पद्धतीचं बळ देणारा कार्यकर्ताच. तुम्ही सांगा 4.5-5 कोटी रुपये खर्च आहे पूर्ण वर्षभराच्या आंदोलनाचा, लहान गोष्ट नाही आहे. आमच्यावर टीका टिप्पणी झाली, आम्ही स्वतःने केली, पण हे यांनीच केली. प्रत्येक कोणा फुकटात कोणी स्वतःच्या गावून गाडी घेऊन आले असन, कोणी आंदोलनात सहभागी झाले असन, आपली यांनी स्वतःच्या खिशातूनच केलेले आहे. लक्षात घ्या, आमच्यावर टीका टिप्पणी एवढी झाली का जेव्हा आम्ही नागपूरहून डायरेक्ट मुंबईला मिटिंगला आलो तेव्हा तो चॉकलेट घेऊन आले, अशा काय ते मला आठवतही नाही. या सगळ्या याच्यात आम्ही जिवंत राहिलो. आमचा कार्यकर्ता खचला नाही, उलट त्याला तोंड दिलं आणि सरकारनं उत्तरही दिलं. कर्जमाफीची घोषणा झाली. म्हणजे ही जे मिळवतोय ना, हे माहित आहे आम्हाला का हे सगळं फार किचकट विषय आहे. म्हणजे मी जर हे इतकं 1 वर्ष जातीसाठी केलं असतं ना, मी सांगतोय तुम्हाला दाव्यानं सांगितलं असतं पुढच्या वेळेला 25 आमदार घेऊन येतो विधानसभेत. पण मी शेतकऱ्यासाठी लढतोय म्हणून मला तो दावा करता येत नाही, कारण ती शुद्धता, ती पवित्रता अजून ह्याची आहे लोकांना. त्याला वेळ लागेल, पण मुद्दा आम्ही ते विषय सोडणार नाही. पण तो सोडला तर हे मांडणारं कोणीच राहणार नाही. मी तुमच्या या मताशी पूर्ण सहमत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांचे 20, 30, 40, 50 आमदार आहेत त्यांना सुद्धा ती ताकद उभी करता आली नाही शेतकरीच्या प्रश्नावरती, की सरकारनं निवडणुकीला सामोरं जात असताना हे आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनाची पूर्तता कधी करणार आहात हा डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारण्याची हिंमत त्या सगळ्या फाटक्या कार्यकर्ते, मी चांगल्या अर्थानं म्हणतोय, तुम्ही सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांनी निर्माण केली. एक आंदोलन उभं केलं आणि एक विरोधी आवाज उभा केला. सरकारला त्याची दखल घ्यावी लागली. ठीक आहे, बच्चूभाऊंनाही ते राजकीय शहाणपण नक्की आहे की कुठलाही प्रश्न एका रात्रीत सुटत नसतो, तो हळूहळू सोडवावा लागतो आणि टप्प्याटप्प्यानं पुढे जावं लागतं. एका रात्रीत सगळा देशही बदलू शकत नाही, समाजही बदलू शकत नाही. ते मॅच्युरिटी तुम्ही दाखवली आणि जे यश मिळाले ते यश घेत तुम्ही पुढे जात राहिलात. पण हा पक्ष पुढे नेणं आजच्या या सगळ्या काळामध्ये, जेव्हा की भले म्हणजे प्रचंड मोठी सत्तेत राहिलेले पक्ष सुद्धा आज अतिशय केविलवाण्या परिस्थितीमध्ये येऊन पोहोचलेले आहेत.
अशा वेळी ह्या कार्यकर्त्याची ऊर्जा टिकवणं, हा पक्ष टिकवणं खूप चॅलेंजिंग असणार आहे. काय अजेंडा देणार आहे तुम्ही या कार्यकर्त्यांना? एक पहिली गोष्ट तर कसं आहे, निवडून येणं म्हणजे राजकारण करणं असं जे समीकरण आहे ते तोडलं पाहिजे. राजकारणामध्ये आमचे मुद्दे, सामान्य माणसाचे मुद्दे राहिले पाहिजे, हे सुद्धा राजकारणाचा भाग असू शकतो. म्हणजे आपण काय म्हणतोय, राजकारण म्हणजे काय, तर 4 आमदार झाले म्हणजे पार्टी मोठी. पण आम्ही डाव्यानं सांगतोय, ह्या सगळ्या पार्टीपेक्षा राजकीय तर तशी सामान्य माणसाची पार्टी कोणती मोठी असेल तर ते प्रहार शिवाय महाराष्ट्रात दुसरी सापडू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे, हे समजून घेतलं पाहिजे आपण. आता ते समजदार ते समज असेल तर समजदार, नाहीतर लोक सांगा, ज्या पार्टीचे, विरोधी पार्टीचे 10 आमदार, 10 खासदार आहे, त्यांना आंदोलन करता आलं नसतं का कर्जमाफीचं? करता आलंच, आमच्यापेक्षा जास्त ताकदीनं करता आलं असतं. पण त्यांच्याजवळ ती ताकद असताना ते करू शकले नाही, आणि आमचा एकही आमदार नसताना आम्ही ते लढू शकलोय. हेच तर राजकारण आहे. हे राजकारण खऱ्या अर्थानं. तुम्हाला भीती वाटत नाही? डर हमको डरता है, अशी अवस्था आहे. मी भीती तर माझ्या डोक्यात तुम्ही सांगा, मी एका 5 मिनिटात तर विहिरीत उडी टाकू शकतो, तर सरकारच्या टाक्यात टाकायला वेळ लागतो का मला? मग तुमची भीती वाटते सरकारला? बरेचदा वाटते. मी बरेच मंत्री पाहिले, ते सांगत नाही नाव, ते बेकार होऊन नसलं. पण ते तुम्हाला, तुम्ही जेव्हा आंदोलनाची घोषणा करता तेव्हा त्यांच्या पोटात गोळा येतो? आम्ही म्हणजे इतका, आता आम्ही जय श्रीराम म्हटल्याबरोबर, कारण यांनी जय श्रीराम मतासाठी केला. तुम्ही पहा, कुठे जात रे भाजपवाले जय श्रीराम, आपला रामराम होता, पण आमच्या डोक्यात टाकला जय श्रीराम. म्हटलं ठीक आहे, आमचा जय श्रीराम आहे, पण तो भावासाठी आहे, शेतकऱ्याच्या हमी भावासाठी आहे. पंचित केली का नाही केली? आपण व्यवस्थित पंचित केलेली आहे. आणि जय श्रीराम घेऊनच आम्ही अयोध्याला पण जाणार आहोत, तिथं महायज्ञ करणार आहोत. तुम्हाला भाजपमध्ये याची ऑफर देतील ते? नाही, ऑफर. कारण सध्या असं आहे, लढणाऱ्याला एक तर कन्व्हिन्स करा किंवा मग त्याला सोबत घ्या ना, असं होऊ शकतं. मग काय करणार? मला असं वाटतं त्याची गरज नाही आहे. जसं आम्ही दिव्यांग मंत्रालय आणलं, आमची लढाई हमीभावाची आहे. हमीभाव जर झाला तर आम्ही जो म्हणतोय, जसं राज्य सरकारनं 11,000 रुपये म्हटलं कापसाच्या भावाची शिफारस केली, आणि केंद्रानं 8,000 केलं. 50% नफा धरून जे पक्ष शेतकऱ्याला भाव देईल त्याच्या पार्टीचे आम्हाला किमान त्याचा मान राखण्यापुरते तरी आम्ही जाऊ, काही काळापुरते, काही हरकत नाही. माझ्या शेतकऱ्याला जर भाव भेटत असेल 50% नफा धरून, आमची लढाई त्याच्यासाठी आहे. आम्ही गेलो नाही का गुवाहाटीला, नंतर काय शिंदे साहेबाचे झालो काय, निघालो बाहेर, पुन्हा शिंदे साहेबावर सुरू झालो वाद. छत्रपति साहब महाराज ने तो एक किया ना, गए थे, उनके कुछ दिन रहे, फिर बाद में उन पर ही तलवार निकाली की महाराज काढली. भाजप जर देत असेल ना उद्या आमच्या शेतकऱ्याला हमीभाव, माझ्या शेतकऱ्याचे जर आसू पुसत असेल आणि आत्महत्या जर थांबत असेल, तर बच्चू कडूची हे का राजकीय आत्महत्या म्हणून सहन करू ना, आम्ही करू, आमची इच्छा नसताना करू. तर देत असेल 50% नफा धरून भाव, सगळ्या प्रश्नाचे उत्तर जर सुटत असेल, आम्ही तर, मी सांगतो, राजकारणच सोडून देऊ ना. काय गरज आहे? एक आंदोलक कार्यकर्ता म्हणून जिवंत राहील बच्चू कडू. सामान्य लोक कुठलाही पक्ष असू दे, अखेर आमचं लक्ष काय आहे? तुम्ही आमचं लक्ष काय आहे? या सामान्य माणसाचं हित, शेतकऱ्याचा, त्याला कष्टाला भाव भेटला पाहिजे. तो कुठलाही पार्टी भेटत असेल, देत असेल, केवढं मोठं यश आहे ते. आमच्या आमदारकीन मंत्रीपदापेक्षा मोठं यश आहे. कदाचित ते किती लोकांना, कार्यकर्त्याला पटणार आहे नाही आहे मला माहित नाही, पण जर हे पहिले भेटत असेल हातावर, तर मला वाटतं याच्यासारखं मोठं यशच नाही आहे. साधारण 3 दशकं झाली, 25 वर्ष, तर 30 वर्ष झाली. 40 वर्ष झाली प्रत्यक्ष राजकारणात, आणि ही 40 वर्ष. 4 दशकांचा हा प्रवास काही सोपा असणार नाही. तो अनेक उलथापालथींचा राहिला, अनेक आंदोलनांचा राहिला, लाठ्या काठ्या खाल्ल्या, उपाशी झोपलात, उपोषण केली, आंदोलन केली, हे सगळं केलं.
सुरुवातीला तुम्ही सांगितलं आईनं दिलेला तो विचार होता, पण 40 वर्षाच्या नंतर जेव्हा आई आठवते तेव्हा आईला नक्की तुमचा अभिमान वाटत असेल की ज्या विचारानं तुम्ही सुरुवात केली त्या विचाराशी तुम्ही बांधील राहिलात. पण अशी कुठली गोष्ट आहे जी केल्यावर आईला नक्की वाटेल शाबास बच्चू? जेव्हा कर्जमाफीची घोषणा झाली ना, म्हणजे तेव्हा आई असती तर तिला खूप अभिमान वाटला असता. जेव्हा दिव्यांगांचा 2,500 रुपये महिना झाला, दिव्यांग मंत्रालय झालं, आईला ते आमदार कधीच पडत असेल. तिला कधी कधी भीती वाटायचं का आमदार झाल्यानंतर हा शांत तर नाही बसणार, पण तिला हे नेहमी वाटायचं का हा लढत राहायला पाहिजे, सामान्य लोकांसाठी हा जिवंत असला पाहिजे, तो कधी मेलेल्या अवस्थेत असता कामा नये. हे जर जेव्हा आंदोलनाला भेटणारे यश असेल किंवा रक्तदान करून आलं तर तिला मोठा आनंद राहायचा. जेव्हा 100 रक्तदान पूर्ण केलं तेव्हा आईनं मला हार घालून सत्कार केला होता. म्हणजे बऱ्याच आई असे म्हणतात रक्तदान करू नको, पण माझी पहिली म्हणजे आई असेल तिनं मला हार घालून सत्कार केला होता 100 पूर्ण केल्यावर. हे तिला याच्यात खूप रस हे होता, आनंद, पण तिनं खूप चटके सहन केले होते. आमदारकी किंदारकी डोक्यात नव्हतीच आमच्या घरात कोणाची. माझा मोठा भाऊ पण संघटनेत होता, पहिला बीएससी ची पहिली बॅच, आणि ते नोकरी सोडून संघटनेत शरद जोशी साहेबांसोबत काम केलं. आणि आमचा सगळ्यात मोठा भाऊ जर नोकरीवर लागला असता तर आमचे सगळे नोकरीवर गेले असते कदाचित, पण ते आंदोलनात गेले, मी पण शेवटच्या आंदोलनात गेले. म्हणजे ही घरातली जी अवस्था आहे ना, ही फार मला अजूनही आठवते. आमच्या घरी पेव ज्वारी राहायची, दुष्काळ पडताना वडील ते पूर्ण वाटून टाकायचे. आमची घरची जे शेकडं राहायचं ते अँब्युलन्स सारखं काम करायचं त्यावेळेस. हा बाळकडू जो भेटला तो परिवारातूनच भेटला आहे, आणि तिला त्या राजकारणापेक्षा हा ज्या आंदोलनातलं यश आहे ना, याच्यासाठी ते खूप आनंदी झाले असते. त्या माऊलीचा आईचा बच्चू आज किती मोठा झालाय आणि इतक्या हजारो लाखो लोकांचा आधार बनलाय, हे पाहिल्यावर त्या माऊलीला नक्की अभिमान वाटला असेल. आणि मी तर म्हणतो ह्या महाराष्ट्राचं भाग्य आहे की तुमचा मोठा भाऊ मग नोकरीला लागला, कारण ती नोकरी लागली असती तर तुम्ही कुठेतरी नोकरी लागलेला असतात आणि सकाळी 10 ते 6 नोकरी करून तिथे तुम्ही भांडणं केलीच असतील. तुम्ही लोकांना काही पैसे खाऊ दिले नसते. पण तरी सुद्धा या महाराष्ट्राला एक उमदा नेता, रांगडा नेता मिळाला नसता. आज तुमच्या रूपानं एक दगदगती मशाल या महाराष्ट्रामध्ये तेवत आहे, जी नैतिक मूल्यांवरच आधारित राजकारण करू पाहतीये. इथल्या तरुणांच्या मनात प्रस्थापित राजकारणानं कितीही नकारात्मक भाव निर्माण झाला तरी आपण लढू शकतो, आणि तत्वाला आजही राजकारणात स्थान आहे हे तुमच्या कृतीतून तुम्ही दाखवून देताय. त्यामुळे या महाराष्ट्रातल्या तरुणाला एक आशा सुद्धा तुमच्या या प्रहारच्या माध्यमातून असेल किंवा तुमच्या राजकारणामधून नक्की आहे. आणि आजही सामान्य माणसाचा मुद्दा इथल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी कधी ना कधी आणून इथल्या व्यवस्थेला त्यावर विचार करायला भाग पाडलं जातं. ही प्रहारची मला वाटतं खूप मोठी ताकद तुम्ही निर्माण केलेली आहे. ही ताकद आणखी वाढावी, बहरावी, आणि या तुमच्या कारवा ज्याला आपण म्हणतो त्या कारव्यामध्ये अनेक लोक सहभागी व्हावेत ही अपेक्षा व्यक्त करतो. तुमच्या या सगळ्या टीमला लढायला, कारण तुमचं लढणं सुद्धा यांच्यासारखंच आहे, पण तुमच्या सगळ्या कुटुंबाचं लढणं आजच्या राजकारणात, मी काही नकारात्मक बोलणारा माणूस नाही, पण एवढ्या परिस्थितीत सुद्धा तुम्ही जे लढताय त्याला मात्र दाद द्यायला हवी, कारण आज हे लढणं काही सोपं नाहीये. खर तर ही मुलाखत नव्हती, अशी पार्ट्या मांड्या घालून मुलाखत केलेली मला वाटतं महाराष्ट्रातली कदाचित पहिली मुलाखत असेल. पण हा एक प्रवास होता, एका जिद्दीचा, एका संघर्षाचा आणि सामान्य माणसाच्या बद्दलच्या संवेदनशीलतेचा. आज जग मी, माझं कुटुंब आणि फार तर माझा समाज याच्या पलीकडे बघायला तयार नाही. अशा वेळी
ज्याच्याशी रक्ताचं नातं नाही, ज्याच्याशी कुठली ओळख नाही, पाळख नाही, अशा माणसासाठी आपण लढावं म्हणणं आणि त्याच्यासाठी स्वतःच्या पोटाला पीळ पडेल आणि जीव धोक्यात येईल इतकं उपाशी राहणं, पोटात आग असताना सुद्धा लढत राहणं हे सोपं नाहीये. आणि ही लढाई तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं, तुमच्या सगळ्यांच्या साथीनं सुरू आहे आणि ही लढाई महत्वाची आहे लोकशाहीमध्ये. या लढाईसाठी बच्चूभाऊ तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. हा विचार प्रहार एक विचार आहे आणि प्रहार हे एक आंदोलन आहे. मला वाटतं पक्षापेक्षा हे एक आंदोलन आहे आणि हे आंदोलन सामान्य माणसाचा प्रश्न, सामान्य माणसाचा अधिकार मिळवून देण्यासाठीच हे आंदोलन आहे. आंदोलनाचं रूपांतर पक्षात जरी झालेलं असलं तरी हे आंदोलन एका यशाच्या दिशेनं असं जात राहो, त्याला ताकद मिळत राहो, मी शुभेच्छा सदिच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची मी रजा घेतो. खूप खूप धन्यवाद, तुम्ही अनेक गोष्टी बोललात त्याबद्दल. धन्यवाद विलास भाऊ, आपण आले म्हणजे तुम्ही स्टुडिओ सोडून आणि मुंबई सोडून इथं आले, त्या सगळ्यांना एकदा टाळ्या वाजवा विलास भाऊसाठी. खरं तर विलास सर, संघर्षातून नेतृत्व घडत असतं आणि नेतृत्वातून त्या नेतृत्वाला कार्यकर्ता बळ देत असतो.